नमस्कार. 9:30च्या या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. आशिया खंडात शांतता हवी असेल तर पाकिस्ताननं दहशतवादाचा मार्ग सोडायलाच हवा. भारतासोबत चर्चा करावी. पंतप्रधान. काळ्या पैशाच्या विरोधात सरकारची कारवाई सुरूच. दिल्लीत हवाला व्यवहार करणाऱ्यांवर छापे. 930 कोटी रुपये जप्त. जमीन व्यवहारांमधल्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी देशातल्या जमिनीच्या नोंदीचं डिजिटायझेशन आवश्यक. व्यंकय्या नायडू. स्थानिक निवडणुकांसाठी काँग्रेसकडून सन्मानपूर्वक युतीचा प्रस्ताव आल्यास राष्ट्रवादी सकारात्मक प्रतिसाद देईल. अजित पवार. आणि उत्तर भारतात हिमवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत. रेल्वे आणि हवाई सेवांवर परिणाम. पाहूया बातम्या विस्तारानं. आशिया खंडात शांतता नांदायची असेल तर पाकिस्ताननं दहशतवादाचा मार्ग सोडायलाच हवा आणि भारताबरोबर चर्चा करायला हवी अशी आग्रही भूमिका पंतप्रधानांनी मांडली. नवी दिल्लीत आज रायसिना संवाद संमेलन या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. एवढ्या मोठ्या देशांमध्ये काही मतभेद असणं शक्य आहे, मात्र आशिया खंडाचा आणि मानवजातीच्या हिताचा विचार करत दोन्ही देशांनी परस्परांच्या भावना समजून घेत हितसंबंधांचं रक्षण करायला हवं अशी व्यापक भूमिका पंतप्रधानांनी व्यक्त केली. भारत एकटाच शांततेच्या मार्गाने जाऊ शकत नाही असं सांगत पाकिस्ताननं हा मार्ग अनुसरायला हवा असं पंतप्रधान म्हणाले. चांगला आणि वाईट दहशतवाद अशा खोट्या बुरख्याखाली पाकिस्तान दहशतवादी कारवायांना संरक्षण देत आहे. मात्र हा मुद्दा आणि जागतिक व्यासपीठावर गेला असून यामुळे पाकिस्तान जगात एकटा पडला आहे. म्हणूनच पाकिस्ताननं आपली भूमिका बदलणं गरजेचं आहे असं मोदी यांनी सांगितलं. चीनसोबत भारताचे महत्त्वाचे आर्थिक आणि व्यापारी संबंध असून दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांसाठी हे संबंध चांगले राहणं हितकारक आहे. भारताचा शाश्वत विकास ही जगासाठीही महत्त्वाची घटना असून भारत आणि जागतिक विकासाच्या प्रवासाला एका अदृश्य धाग्यानं जोडलं आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. भारत विकासाच्या दिशेनं वेगानं वाटचाल करतो आहे. देशातल्या अनेक क्षेत्रात विविध देशांच्या सहकार्याची आम्हाला निश्चितच गरज आहे. मात्र त्याचवेळी एक स्थिर शाश्वत अर्थव्यवस्था या नात्यानं जगाचंही भारताकडे लक्ष आहे असं मोदी म्हणाले. हा प्रवास परस्पर पूरक असावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. केवळ आपला विकास ही भारताची संस्कृती आणि चरित्र नाही, संपूर्ण आशिया खंडाचा विकास करण्यात भारताची मध्यवर्ती भूमिका आहे. पुढेही जगाच्या आणि आशियाच्या सर्वांगीण विकासात आम्ही सहकार्य करू अशी ग्वाही त्यांनी दिली. आर्थिक वृद्धी, कृषी कल्याण, युवकांच्या हाताला काम आणि देशाची सुरक्षा यांच्या माध्यमातून भारताची शाश्वत प्रगतीच्या दिशेनं वाटचाल सुरू असून देशाचा कायाकल्प होत आहे असं पंतप्रधान म्हणाले. 3 दिवस चालणाऱ्या या संमेलनाला जगभरातील 65 देशांचे 250 प्रतिनिधी उपस्थित आहेत. नवनवीन कल्पना, संशोधन, तंत्रज्ञान, डिजिटायझेशन यांचा स्वीकार करतानाच यथार्थवाद जोपासत सर्वांचं सहअस्तित्व मान्य करून सगळ्यांच्या सहयोगानं भागीदारीनं विकास करणं आमचं उद्दिष्ट आहे असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले. विमुद्रीकरणानंतर काळ्या पैशाच्या विरोधात सरकारकडून सातत्यानं कारवाई केली जात असून आज नवी दिल्लीत प्राप्तिकर विभागानं छापे टाकून हवाला रॅकेट पकडून हवाला व्यवहार करणाऱ्यांकडून 930 कोटी रुपये जप्त केले. हवाला व्यवहाराच्या माध्यमातून काळा पैसा पांढरं करणारं रॅकेट असून त्यांच्यामार्फत दिल्लीतील 25 करोडपतींनी व्यवहार केले असल्याचं यावेळी उघड झालं. या रॅकेटमध्ये सहभागी लोकांनी कोट्यवधी रुपये बँकांमध्ये जमा केले. तसंच मोठ्या प्रमाणावर दागिने आणि सोन्याची बिस्किटं खरेदी करून बँकांच्या लॉकर्समध्ये ठेवले. आजच्या कारवाईत प्राप्तिकर विभागानं रोकड तसंच सोनंही जप्त केलं आहे. जमीन व्यवहारांमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराला लगाम घालण्यासाठी देशातल्या जमिनी आणि भूसंपादनाच्या सर्व नोंदींचं डिजिटायझेशन करण्याची आवश्यकता असून त्यासाठी केंद्र, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांनी एकत्र येऊन कार्य करण्याची गरज आहे असं प्रतिपादन केंद्रीय शहर विकास, गृहनिर्माण आणि शहरी दारिद्र्य निर्मूलन मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज नवी दिल्ली इथे एका कार्यशाळेत केलं. स्थावर मालमत्ता कायद्याच्या अंमलबजावणीसाठी केंद्र, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यात एका संयुक्त कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे.
नवीन स्थावर मालमत्ता नियामक आणि विकास कायद्यात प्रकल्पाच्या कार्यकाळाला प्राधान्य देण्यात आलं आहे। गेल्या 10 वर्षांचा विचार केला तर मालमत्ता क्षेत्राविषयी ग्राहकांच्या मनात साशंकता उत्पन्न होते। आता या नवीन कायद्यामुळे गृह प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकतील आणि त्यामुळे ग्राहकांची चिंता दूर होऊन या क्षेत्रात विश्वासाचं वातावरण तयार होईल, असंही नायडू यावेळी म्हणाले। संसदेनं संमत केलेल्या बांधकाम व्यवसाय नियमन कायद्यात बदल करण्याचा अधिकार कोणालाही नसून ह्या कायद्यातल्या तरतुदी सौम्य करण्याविषयीचं वृत्त निराधार असल्याचं व्यंकय्या नायडू यांनी स्पष्ट केलं। महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या 4ही पक्षांमध्ये युती आणि आघाडीच्या चर्चा सुरू आहेत। एकीकडे सर्व पक्षांचे नेते युतीबाबत सकारात्मक भूमिका घेत असले तरी दुसरीकडे कार्यकर्ते मात्र स्वबळावर निवडणुका लढण्यासाठी इच्छुक आहेत। शिवसेना आणि भाजपाची युती व्हावी अशी आमची इच्छा असल्याचं मत भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलं। या संदर्भात चर्चा सुरू आहे। तोडगा निघायला उशीर लागत असला तरी 21 तारखेच्या आत हा निर्णय होईल असं दानवे म्हणाले। भाजप आकड्यांचा खेळ करत नसून फक्त पारदर्शक व्यवहार याबद्दलच आम्ही आग्रही असल्याचं त्यांनी सांगितलं। दुसरीकडे शिवसेनेनं मात्र भाजपाच्या या भूमिकेवर टीका केली आहे। युती झाली नाही तर भाजप भुईसपाट होईल असा अहवाल आमच्याकडे असल्याचं मत अर्जुन खोतकर यांनी आज औरंगाबाद इथं झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केलं। खासदार चंद्रकांत खैरे यांनीही भाजपाच आपला खरा प्रतिस्पर्धी आहे असं सांगत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचं आवाहन केलं। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अद्याप आघाडीचा निर्णय झालेला नाही। मुंबई वगळता इतर ठिकाणी युती करण्यास अनुकूल असल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे। राष्ट्रवादीनेही आघाडीबद्दल सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। सन्मानपूर्वक आघाडी करण्यास काँग्रेसची तयारी असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस त्यासाठी अनुकूल आहे असं मत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी व्यक्त केलं। ते आज पिंपरी चिंचवड इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते। दोन्ही पक्ष आघाडीबाबत सकारात्मक असले तरी अद्याप नेत्यांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू असून कार्यकर्ते निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत। राज्य विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या 5 जागांसाठी अर्ज दाखल करण्याचा आज होता शेवटचा दिवस। अनेक इच्छुक उमेदवारांनी आजही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। नाशिक आणि अमरावती पदवीधर तर नागपूर, औरंगाबाद आणि कोकण शिक्षक मतदारसंघांसाठी येत्या 3 फेब्रुवारीला मतदान होणार आहे। मुदत संपेपर्यंत नाशिक पदवीधर मतदारसंघातून 22 जणांनी अर्ज दाखल केले असून अमरावती मतदारसंघात एकूण 32 इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरले आहेत। नागपूर शिक्षक मतदारसंघात 19 जणांनी, औरंगाबादमध्ये 24 उमेदवारांनी तर कोकण मतदारसंघात 16 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले। येत्या 20 जानेवारीपर्यंत अर्ज माघारी घेता येतील। येत्या 6 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे। अमरावती पदवीधर मतदारसंघातून भाजपाच्या वतीनं राज्याचे गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील, काँग्रेसच्या वतीनं प्रदेश काँग्रेस सचिव संजय खोडके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। लहान वयात अतुलनीय शौर्य दाखवून धाडसानं दुसऱ्यांचे प्राण वाचवणाऱ्या 25 मुलांना राष्ट्रीय शौर्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे। यामध्ये 13 मुलींचा समावेश आहे। यात जळगावच्या निशा पाटील हिचाही समावेश आहे। निशानं 6 महिन्यांच्या मुलीला आगीतून वाचवलं होतं। 2016च्या राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली। स्वतःच्या जीवावर उदार होऊन दुसऱ्यांना मदत करताना प्राण गमवावे लागलेल्या 4 शूर मुलांना मरणोत्तर शौर्य पुरस्कार देण्यात येणार आहेत। 23 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या शौर्य पुरस्कारांचं वितरण होईल। प्रतिष्ठित गीता चोप्रा पुरस्कार यावर्षी 18 वर्षांची तेजस्विता प्रधान आणि 17 वर्षांची शिवानी गोंड या दोघींना देण्यात येणार आहे, तर संजय चोप्रा पुरस्कार उत्तराखंडमधल्या 15 वर्षांच्या सुमित मायगेनला देण्यात येणार आहे। त्यानं मोठ्या धाडसानं बिबट्याशी झुंज देऊन आपल्या चुलत भावाचे प्राण वाचवले होते। मुंबईतल्या शीना बोरा हत्येप्रकरणी आज विशेष सीबीआय न्यायालयानं आरोप निश्चित केले। मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी, पीटर मुखर्जी आणि इंद्राणीचे माजी पती संजीव खन्ना यांच्यावर खून आणि गुन्हेगारी कट रचल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत। या प्रकरणी पुढची सुनावणी 1 फेब्रुवारीला होणार आहे। तिन्ही आरोपींच्या विरोधात गुन्हेगारी कट, अपहरण, फसवणूक, गुन्ह्याची माहिती लपवणं, पुरावे नष्ट करण्याच्या गुन्ह्यांविषयीची कलमं लावण्यात आली आहेत। शीना बोराचा भाऊ मायकेलच्या खुनाचा कट रचल्याप्रकरणीही इंद्राणी आणि संजीव यांच्या विरोधात आरोप निश्चित करण्यात आले आहेत। 24 एप्रिल 2012 रोजी शीना बोराची हत्या करून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न मारेकऱ्यांनी केला होता।
बहुजन समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर बहुजन मूक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये अनुसूचित जाती जमाती, भटके विमुक्त, ओबीसी अशा विविध समाजाचे नागरिक सहभागी झाले होते। ओबीसी समाजाला 52% आरक्षण मिळावं, अॅट्रॉसिटी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, धनगर समाजाचा अनुसूचित प्रवर्गात समावेश करावा, बहुजन समाजाला सरसकट कर्जमाफी द्यावी अशा 21 मागण्यांचं निवेदन मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं। पण अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्यापेक्षा त्याच्यातल्या चांगल्या तरतुदी तुम्ही का विचारात घेत नाही, हे आम्हाला सगळ्यांच्या लक्षात आणायचं। आम्हाला कुठल्या जाती धर्माविषयी विरोध नाही किंवा कुणाविषयी आम्हाला आकस नाहीये। खरल्यांची किंवा कोपर्डी घडू नये त्याच्यासाठी आरोपींना जेवढी म्हणजे कठोर शिक्षा म्हणजे कठोर शिक्षा म्हणायच्या ऐवजी त्यांना प्रत्येक आरोपीला ही फाशीची शिक्षा झाली पाहिजे। परभणीतही आज बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला। यात विविध जाती जमातींसह मुस्लिम, ख्रिश्चन आणि जैन समाजाच्या संघटनाही सहभागी झाल्या होत्या। बहुजन समाजाचे हक्क हिरावून घेण्यासाठी सुरू असलेल्या कथित हालचालींना विरोध दर्शवण्यासाठी हा मोर्चा होता, असं आयोजकांनी सांगितलं। पर्यटनाला चालना देण्यासाठी येत्या 29 जानेवारीला कोयनानगर इथं आंतरराष्ट्रीय पतंग उत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे। महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या महाव्यवस्थापक स्वाती काळे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। प्रेसिडेन्सी ग्रुपच्या वतीनं हा पतंगोत्सव होणार असून यात 50 ते 100 फूट उंचीचे आणि विविध आकारांचे पर्यावरणपूरक पतंग असतील, असं प्रेसिडेन्सी ग्रुपचे धनंजय कश्यप यांनी सांगितलं। गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पतंग उडवण्याचा विक्रम नावावर असणारे मेहुल पाठक आणि त्यांच्या कन्या माही पाठक या कार्यक्रमाला उपस्थित राहतील। कोयनानगर हे नवीन महाबळेश्वर पर्यटन स्थळ म्हणून विकसित व्हावं यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ प्रयत्नशील असून या महोत्सवात महामंडळानं विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन केलं आहे। आंबा निर्यातीला चालना देण्यासाठी कोकणातल्या आंबा बागायतदार आणि निर्यातदारांसाठी कृषी कोकण विभागानं राज्यस्तरीय मँगोनेट कार्यशाळेचं आयोजन केलं आहे। कोकण विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक अशोक लोखंडे यांनी आज ही माहिती दिली। रत्नागिरी इथं स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात येत्या 19 जानेवारीला सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळात ही कार्यशाळा होणार असून प्रवेश विनामूल्य आहे। या कार्यशाळेत अधिकाधिक आंबा उत्पादकांनी सहभागी व्हावं यासाठी रत्नागिरीचे जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडे इच्छुकांनी संपर्क साधावा। त्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक 9423 470 358 9423 470 358, दूरध्वनी क्रमांक 02352 222 491 02352 222 491। क्रीडा वृत्तामध्ये बातमी टेनिसची। या वर्षातली पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिसच्या पहिल्या फेरीत अग्रमानांकित खेळाडू सेरेना विल्यम्स, राफेल नदाल, मिलोस राओनिक आणि कॅरोलिना प्लिस्कोवा आपापल्या गटात विजय मिळवून दुसऱ्या फेरीत पोहोचले। महिला एकेरी गटात सेरेना आणि कॅरोलिनानं आगेकूच केली तर पुरुष एकेरीत नदाल आणि राओनिक दुसऱ्या फेरीत गेले। दुहेरी गटात अद्याप भारतीय खेळाडूंचे सामने झाले नाहीत। टेनिसच्या बातमीनंतर बातमी हवामानाची। देशाच्या उत्तरेकडच्या भागात थंडीचा जोर कायम असून अनेक भागात दाट धुक्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे। शिमला, मनाली आणि लाहोलमध्ये हिमवृष्टी झाली। आज सकाळी बर्फवृष्टी झाल्यानं दिल्ली श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद झाला होता। अनेक ठिकाणी तापमान अजूनही शून्याच्या खाली आहे। पुढचे 2 दिवस जोरदार हिमवृष्टी आणि पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। थंडीमुळे उत्तर भारतातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे। आज सकाळी हिमवृष्टी झाल्यानं 300 किलोमीटर रस्त्यावर बर्फाचा थर साठला। दक्षिण काश्मीरातील पहलगाम इथंही रस्ते बर्फमय झाले आहेत। गुलमर्ग, लेह, कुपवाडा या भागातील तापमान उणे 2 पेक्षाही कमी झालं आहे। राज्यातल्या हवामानाविषयी राज्यात सर्वात कमी तापमान गोंदिया इथं 11 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं। येत्या 24 तासात गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। आणि शेवटी तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 30, किमान 17, नागपूर 30 आणि 12, पुणे कमाल 29, किमान 15।
औरंगाबाद 29, 16, नाशिक कमाल 29, किमान 12, कोल्हापूर 29 आणि 17, रत्नागिरी 31 आणि 19, सोलापूर 32 आणि 14 आणि अमरावती कमाल 30, किमान 13 अंश सेल्सिअस. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. आशिया खंडात शांतता हवी असेल तर पाकिस्ताननं दहशतवादाचा मार्ग सोडायलाच हवा, भारतासोबत चर्चा करावी, पंतप्रधान. काळ्या पैशाच्या विरोधात सरकारची कारवाई सुरूच, दिल्लीत हवाला व्यवहार करणाऱ्यांवर छापे, 930 कोटी रुपये जप्त. जमीन व्यवहारांमधल्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी देशातल्या जमिनीच्या नोंदीचं डिजिटायझेशन आवश्यक, व्यंकय्या नायडू. स्थानिक निवडणुकांसाठी काँग्रेसकडून सन्मानपूर्वक युतीचा प्रस्ताव आल्यास राष्ट्रवादी सकारात्मक प्रतिसाद देईल, अजित पवार. आणि उत्तर भारतात हिमवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, रेल्वे आणि हवाई सेवांवर परिणाम. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.